डार्क साइड ऑफ जपान म्हणजे यामाहा MT-15 व्हर्जन 2.0 सायबर ग्रीन कलरमध्ये उभी आहे ही गाडी आपल्यासमोर. फुली LED हे जे हेडलाईट्स आहे. 155cc लिक्विड कूल इंजिन येतं. 13.5 किलोवॅटची ह्याची पॉवर आहे आणि 14.1 Nmचा टॉर्क येतो. ह्याच्यामध्ये मल्टी फंक्शनल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. मित्रांनो, ह्याच्या क्लस्टरमध्ये खूप सारे फीचर्स आहे. ह्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. मोनोशॉक रिअर सस्पेन्शन येतं. डेल्टा बॉक्स फ्रेम ह्या टेक्नॉलॉजीवरती ह्याची फ्रेम झालेली आहे. अपसाइड डाऊन फ्रंट सस्पेन्शन येतात. फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक आहे विथ ABS EBD. रिअरमध्ये पण डिस्क ब्रेक आहे. 140x70x17 हा याचा टायरचा साईज आहे. रेडियल ट्यूबलेस टायर येतात रिअरमध्ये. बुलबार टाईपचा ह्याचा हँडल बार येतो. ह्याच्या किल स्विच स्टार्ट स्टॉप एकाच बटनमध्ये दिला आहे. राईट हँड साईडला येतो. हॅझार्ड लाईट्सचा पण ऑप्शन येतं इंडिकेटरच्या बटनमध्ये. ह्याच्यावर मीटर कंट्रोलचे तुम्हाला बेसिक फीचर्स सांगतो. असं गिअर इंडिकेटर आहे, ओडोमीटर, ट्रिप A मीटर, ट्रिप B मीटर, स्पीडोमीटर, ABSची लाईट येते, मालवेअरची लाईट येते. हे बेसिक फंक्शन्स आहे. लेफ्ट हँड साईडला बघायला गेलं तर हाय बीम, लो बीम आणि पास लाईट येते. ऑन आहे, इंडिकेटर्स येतात लेफ्ट अँड राईटसाठी. तर हे होतं ह्याचं पूर्ण हँडल बार आणि मीटर कन्सोलचे डिटेल्स. आता आपण बघत आहे ह्याची फ्यूल टँक. निऑन ग्रीन कलरमध्ये MT-15ची बॅजिंग आहे. ह्याचा होलोग्राम आहे. यामाहाचाही देखील होलोग्राम आहे. मॅट ग्रीन कलरमध्ये ह्याचं फिनिशिंग येते. ह्याच्या सेंटर पार्टमध्ये ग्लॉसी ब्लॅक कलर दिलेला आहे. प्लस निऑन येलो कलरचं ह्याचं स्टिकरिंग आहे मध्ये. बाकीचे आपले E20 कंप्लायन्स आणि स्टिकर्स वगैरे दिलेले आहे नॉर्मल. 10 लिटरची कॅपॅसिटीची ह्याची टँक आहे. टँकच्या जस्ट समोर तुम्हाला की होल दिसतो. नॉर्मल ह्याची की दिली ॲज युजल यामाहाची जशी येते. ह्याच्यात काही ह्यांनी नवीन अजून ॲडव्हान्स काही केलेलं नाही. ते करू शकता, ह्याच्यामध्ये करायलाही हवं. मे बी ह्याच्या पुढच्या व्हर्जनमध्ये येईल. सिटिंग कम्फर्ट ह्याचा खूप चांगला आहे. रायडिंग पोस्चर पण अतिउत्तम आहे. लेफ्ट हँड साईडला पण सेम डिझाईन आहे जी राईट हँड साईडला होती. ह्याच्यामध्ये पुढे वेंट डिले आहे. हे खूप इफेक्टिव्ह होता कूलिंगसाठी. रेडिएटर जसं येतो ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा ताकी मला मोटिवेशन भेटेल आणि अजून व्हिडिओ काढेल मी. धन्यवाद.